ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली म्हणू लागते, या सगळ्यासोबतच मला सुमन काकूंची सुद्धा काळजी वाटत आहे. आज सुमन काकूंना हे सगळं काही करावं लागत आहे, परंतु हे सर्व काही करत असताना त्यांना त्रासही होत आहे. मला त्यांची तर खूप काळजी वाटत आहे. तर अर्जुन म्हणतो, नागराज काका खरंच खूप डेंजर आहे आणि या माणसासमोर आता सुमन काकू जसं वागते तसं वागणं खरंच खूप कठीण आहे, कारण कुठल्याही क्षणी नागराज काका काहीही करू शकतो. तर आतापर्यंत मी कधीच सुमन काकूंचा असा चढलेला आवाज पाहिलाच नाही, पण आज सुमन काकू जे काही करत आहे त्यासाठी खरंच तिचे कौतुक करावं तितकं कमी. तर सायली म्हणू लागते, तसही नागराज काका काही नाटक कमी करत नाहीयेत. नागराज काका आत्तापर्यंत कबूलही करत नव्हते की त्यांनी सुमन काकूला कधी मारलं आहे, परंतु जसं आपल्याला कळालं की नागराज काका सुमन काकूंना मारतात, तसं पाहिलंत ना, माझी सुमन मी तिला काही होऊ देणार नाही असं खोटं नाटक करतात. माणसाने किती नाटक करावं, पण काय हो, मला एक कळत नाहीये की नागराज काकांना संशय तर आला नसेल ना की सुमन काकू हे सगळं काही नाटक करत आहेत. आता मात्र अर्जुन आणि सायली विचार करू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सुमन काकू आपल्याला बरं नाहीये, आपल्या डोक्यावर खरंच काहीतरी परिणाम झालाय, आपल्याला खरंच या सगळ्याचा धक्का बसलाय, याच नाटक करत असतात. तर नागराज काका म्हणतात, तुला काय वाटलं, तू आता जाऊन सांगशील आणि तुझ्यावर कोणी विश्वास ठेवेल का? अगं सुमन, तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. आणि तू जाऊन कोणाला सांगणार? दादाला, त्या रविराज किल्लेदारला. त्याला तर मी कधीच खिशात घातले आणि तो तर माझ्या प्रेमात वेडा झालाय, वेडा. सुमन, अगं मला तुला मारायचं नाहीये, मला त्याला मारायचं होतं. सुमन काकू म्हणतात, त्याला? तर नागराज काका म्हणतात की हो, त्याला मारायचं होतं, पण तो मेला नाही, अजूनही जिवंतच आहे. तर सुमन काकू नाटक करत म्हणतात, तो मेला नाही, मग मी मरणार हो ना, आता मी मरणार. तर नागराज काका म्हणतात, अगं मला तुला मारायचं नाहीये, मी तुला किती वेळा सांगतोय की मला तुला मारायचं नाहीये. सुमन, तुला मी एक गंमत सांगू का? 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता ना, रविराज किल्लेदार आणि त्याच्या फॅमिलीचा, तो अपघात मीच घडून आणला होता. तो अपघात आठवतो का? 22 वर्षापूर्वी शोध चालू आहे. अगं तो अपघात मीच घडून आणला होता आणि तुझ्या बाजूला बांधला होता. तो महिप्त शिकरे, त्याला सुद्धा सुपारी मीच दिली होती. 22 वर्षापूर्वी मी त्याला सुपारी दिली आणि सांगितलं, रविराज किल्लेदारची संपूर्ण फॅमिली संपवायची, त्याची संपत्ती मला मिळायला हवी, त्याच्या संपूर्ण प्रॉपर्टीवर फक्त माझा अधिकार असायला हवा, यासाठी त्या तिघांनाही उडवायचा खूप मोठा प्लॅन केला होता, परंतु काहीच उपयोग झाला नाही. ते तिघही जिवंत आहेत, तिघही धडधाकट आहेत. त्या तिघांनाही या सगळ्यामध्ये जरा सुद्धा धक्का लागला नाही आणि आता या नागराज किल्लेदारला प्रॉपर्टीतला एक तुकडाही मिळाला नाही. नागराज किल्लेदार रविराज किल्लेदारच्या फेकलेल्या तुकड्यावर जगता आहे. आतापर्यंत रविराज किल्लेदारची प्रॉपर्टी मिळवण्यामध्ये हा नागराज किल्लेदार नेहमीच अयशस्वी ठरला, परंतु नाही, मी शांत राहणार नाही. ही संपूर्ण प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काहीही करेन. 22 वर्षापूर्वी झालेल्या अपघाताचा मास्टर माइंड मीच आहे. मीच घडवला होता तो अपघात. मीच रविराज किल्लेदारला, त्याच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला होता. पण काय करणार आहेस सुमन, तू जाऊन सांगणार आहेस का? कोणाला सांगणार आहेस जाऊन? रविराज किल्लेदारला की अर्जुन सुभेदारला की पोलिसांना कोणाला सांगणार आहेस का तू? पण काय उपयोग? अगं तुझ्या या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही, कारण आता डॉक्टर येऊन गेले. आठवतं का डॉक्टर येऊन गेले होते? ते म्हणालेत, आता तुला तर काहीच आठवत नाही, तुझी परिस्थिती खूप गंभीर आहे, तुला आता यापुढे काही आठवेल याची शक्यताही नाही, आणि म्हणून त्यांनी ही औषध दिली आहेत. त्यांनी गोळ्या दिल्यात आणि म्हणालेत की हे तुला द्यावेत, म्हणजे तुला बरं वाटेल. परंतु सुमन, या गोळ्या मी
तुला देणारच नाहीये कारण तुझ बरं होणं माझ्यासाठी धोक्याचं आहे. तू जर बरी झालीस तर माझ्यासाठी खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मी तुला बरं करणार नाही. आतापर्यंत कित्येक वर्ष तू माझ्या डोक्यात तर गेलीच आहेस आणि आता तर प्रचंड डोक्यात गेलीस. पण सुमन, तू अशी सडत राहा, तुला काही झालं तरी मी बरं करणार नाही. त्यामुळे आता तू कोणालाही बोंबलून सांगण्याचा प्रयत्न कर की हे सगळं काही मी घडवून आणले, पण तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही कारण तू वेडी आहेस. तुझ्या डोक्यात काहीच लक्षात राहत नाही. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंच्या आजारपणाचा फायदा घ्यायचा ठरवतात आणि सुमन काकूंना खूप त्रास देत असतात. सुमन काकू मात्र शांत उभे असतात. नागराज काका म्हणतात, काय झालंसे? डोळे वटवून पाहतेस जसं काय? तुला सगळं समजलं? अगं सुमन, तुला समजून तरी काय उपयोग आहे? आताचा थोड्या वेळाने काही लक्षात नसणार कारण तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. परिणाम काही ऐकून घेऊ नकोस, पण तुझ्या काही लक्षात राहणार नाही हे मला चांगलंच माहीत आहे. काय झालंय दादाला सांगायचे पण काही उपयोग नाही. अगं मी अजूनही तुला सांगतोय, तू कोणाला काही सांगण्याचा विचारच करू नकोस कारण तुझ्या काहीही लक्षात राहणार नाही आणि तुझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तर आता मात्र सुमन काकू शांतच असतात. नागराज काका म्हणतात, जेवायचं असेल तर जेव, नाही तर उपाशी मर. असं म्हणत सुमन काकूंना बेडवर ढकलून देतात आणि नागराज काका तिथून निघून जातात. आता सुमन काकू आपल्याला काहीच कळालं नाहीये आणि पडण्याचं नाटक करतात. परंतु ज्या क्षणी नागराज काका रूमच्या बाहेर जातात त्यावेळी मात्र सुमन काकू स्वतःला सावरतात. जे काही घडलं आहे ते सगळं काही सुमन काकूंना कळालेलं असतं. या सगळ्यामध्ये आपलाच नवरा आहे. नागराज किल्लेदारनेच हे सगळं काही घडवून आणलं आहे हे ज्यावेळी त्यांना कळतं त्यावेळी त्यांना खूप मोठा धक्का बसतो. परंतु सुमन काकूंच्या प्लॅनप्रमाणे सुमन काकूने नागराज काकांचं सगळं बोलणं मोबाईलमध्ये कव्हर करून घेतलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अस्मिताला थोडं बरं वाटत नसतं आणि म्हणूनच अश्विन तिला इंजेक्शन देतो आणि म्हणू लागतो, आता 5 दिवसाचा कोर्स करावा लागेल. 5 दिवस मेडिसिन घेतली की अस्मिताईला बरं वाटेल. आता कल्पनाताईंना खूप वाईट वाटतं. कल्पनाताई म्हणतात, मी आलेच असं म्हणत कल्पनाताई तिथून निघून जातात. आता अस्मिताचाही चेहरा थोडा उदास होतो कारण आपल्यामुळे आपल्या घरच्यांना त्रास होतोय हे अस्मितालाही पाहत नसतं. आता अस्मिताचा मूड ठीक करण्यासाठी अर्जुन म्हणतो, बायको मला असं वाट समजलं होतं, म्हणजे मला असं कळाले की प्रेग्नन्सीमध्ये बाईच्या चेहऱ्यावर ग्लो येतोय आणि खरं आहे हे अस्मिताईच्या चेहऱ्यावर किती छान ग्लो आला आहे. तर अस्मिता म्हणते, गप्पा तू काहीही सांगू नकोस. अर्जुन म्हणतो, अगं मी खरंच सांगतो अस्मिताई. हाव तर सायलीला विचार. सायली म्हणते, हो अस्मिताई, खरंच खूप छान ग्लो आला आहे. तर अर्जुन म्हणतो, पण हा ग्लो? तर अश्विन म्हणतो, हा ग्लो तर प्रेग्नन्स पुरताच. तर त्यानंतर दोघेही म्हणतात, हा ग्लो प्रेग्नन्सी पुरता आणि त्यानंतर हॉर शो असं म्हणतात. अस्मिता म्हणते, कपडे मी तुम्हालाही दोघांना मारेन. हा तर सायलीम म्हणते, अस्मिताई तुमच्या अगोदर मीच या दोघांना मारेन. काय हो तुम्ही अस्मिताईच्या अशा अवस्थेत सुद्धा त्यांची मस्करी करायची, त्यांची खोड काढायची काही थांबवत नाही ना? आणि अश्विन भाऊजी तुम्ही यांच्या नांद्याला लागतंय आणि अस्मिता ताईंना त्रास देताय. तर अस्मिता म्हणू लागते, असू देत गण, कारण ते दोघे जर नीट वागलेत ना तर मला चैन पडणार नाही. तर सायली म्हणते, पण अस्मिता ताई हे दोघे तुमची एवढी खोड काढतात आणि तुम्ही मात्र शांत ऐकून घेतात. अस्मिता ताई म्हणतात, मला माहीत आहे हे दोघे असं का करतायत, कारण ह्यांना दाखवून द्यायचं आहे की सगळं काही नॉर्मल आहे. तर अश्विन आणि अर्जुन म्हणतात, सगळं काही नॉर्मल आहे परंतु अस्मिता ताई म्हणजेच अननॉर्मल आहे. आता मात्र अस्मिताच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माईल येते. तर अर्जुन म्हणतो, बघ बघ बायको, अस्मिताईच्या चेहऱ्यावरची स्माईल बघ, नाही तर तू नेहमीच अशी फुगलेली असते. सायली म्हणते, मी तर. अर्जुन म्हणतो, हो बघ आता सुद्धा कशी फुगली आहेस.
असं म्हणत ते दोघंही थोडंच खोट भांडण करत असतात आणि त्या दोघांच्या गोड भांडणात अस्मिता थोडी खुश होते आणि मनाशीच म्हणते, ही किती गोड सोडप आहे ना, एकमेकांना समजून घेतं, एकमेकांच्या भावना समजून घेतं, एकमेकांसाठी खोट भांडतातही, पण या दोघांसारखं माझ्या आयुष्यात का नाही, माझ्याच नशिबी असं का आलंय असं म्हणत अस्मिताला थोडं वाईट वाटतं. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नागराज काका सुमन काकूंच्या आसपास असतात आणि म्हणूनच सुमन काकू मनाशीच म्हणतात, हे कालपासून माझा पिच्छा काही सोडत नाहीयेत आणि माझ्या आसपासच आहेत. मला सायलीला फोन करायचा आहे, परंतु आता हे बाहेर जात आहेत, हीच संधी आहे सायलीला फोन करायची. आता नागराज काका सुमन काकूंना आवाज देतात. सुमन काकू काहीच बोलत नाहीत. नागराज काका सुमन काकूंकडे येतात आणि म्हणतात, सुमन, अगं काय झालंय, तू तर काहीच बोलत नाहीयेस एवढी शांत. आता मात्र सुमन काकू घाबरतात आणि म्हणतात, लाल कापड, निळा कापड, पांढरा कापड असं बोलत त्या काही ना काही बडबडण्याचा प्रयत्न करतात. नागराज काका म्हणतात, चूप, एकदम चुप्प बसायचं, शब्द सुद्धा तोंडातून काढायचा नाही. आतापर्यंत तुझी बडबड सहन करून खरंच मला कंटाळा आला आहे आणि तुझ्याशी गोड बोलून तर त्यापेक्षाही आहे, आणि सगळ्यांसमोर गोड बोलणं ते तर वेगळंच. त्यामुळे आता गप्प बसायचं, एकदम चुप्प बसायचं असं म्हणत सुमन काकूंना ते शांत बसवतात आणि म्हणतात, तुझा मेंदू जसा बंद पडलाय ना तसंच तुझं तोंडही बंद ठेवायचं, मी आलोच असं म्हणत नागराज काका आता बाहेर निघून जातात. नागराज काका बाहेर निघून जाणं हीच सुमन काकूंसाठी संधी असते. आता सुमन काकू लगेच सायलीला फोन करायला आपला मोबाईल घेतात, परंतु त्या अगोदर नागराज काकांचा केलेला व्हिडिओ ते पाहतात, ज्यावेळी नागराज काकांनी सत्य कबूल केलेलं असतं आणि ते ऐकल्यानंतर सुमन काकूंना खूप त्रास होऊ लागतो. त्यांना खूप वाईट वाटतं. सुमन काकू आता सायलीला फोन करायला घेतात. तर दुसरीकडे सायली अस्मिताला म्हणते, अस्मिता ताई, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद, तुमच्या चेहऱ्यावरचा हसू असंच कायम असू देत, तुमच्या डोळ्यात अश्रू नाही मी पाहू शकत. तर अर्जुन आणि अश्विन म्हणतात, आम्हीही नाही पाहू शकत आणि म्हणूनच अस्मिताई तू नेहमी असंच हसत राहायचं. तर त्याचवेळी सायलीला आता सुमन काकूंचा फोन येतो. सायली बाजूला येते आणि म्हणते, बोला सुमन काकू, काय झाले. तर सुमन काकू रडतच सायलीला म्हणतात, सायली यांनी माझ्यासमोर सगळं काही कबूल केलं आहे. सायली म्हणते, काय. तर सुमन काकू म्हणतात की हो, मी मनोरुग्ण आहे, मला काही आठवत नाही. या संधीचा फायदा घेत मला त्यांनी सगळं काही सांगितलं आहे आणि या सगळ्याचा मी व्हिडिओ बनवलाच आहे. आणि सायली, तुला हेच सांगायचं आहे की 22 वर्षांपूर्वी भाऊजी आणि वहिनींचा जो अपघात झाला होता, त्यामागचा मास्टरमाइंड म्हणजेच नागराज किल्लेदार आहेत. यांनीच तो अपघात घडवून आणला होता. आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सुमन काकू खूप रडत असतात. सायली म्हणते, सुमन काकू, तुम्ही अगोदर शांत व्हा. सुमन काकू सायलीला म्हणतात, मी तो व्हिडिओ तुला पाठवू का. तर सायली म्हणते, हो. आता सुमन काकू तो व्हिडिओ पाठवायला घेतात, परंतु त्याच वेळी नागराज काका समोर आल्यामुळे सुमन काकू आपला मोबाईल खालीच टाकतात. आता त्या घाबरून गेलेल्या असतात. आता सायली सुमन काकूंना आवाज देते, परंतु सुमन काकूंचा काहीच प्रतिसाद येत नसल्यामुळे सायली सुद्धा घाबरून गेलेली असते. आता सायली समोर येताच अर्जुन खुणावून विचारतो की काय झालंय. तर सायली म्हणते, सुमन काकूंचा फोन होता. आता मात्र अर्जुनलाही या सगळ्याची भीती वाटत असते. नक्कीच काहीतरी खोडलं असणार हे अर्जुनच्याही लक्षात येतं. दोघंही घाबरून गेलेले असतात. अश्विन अर्जुनला विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का. तर अर्जुन म्हणतो, नाही, काहीच नाही. तर सायली म्हणते, नाही, असं काहीच नाही असं म्हणत सायली अर्जुन काही घडलं नाही असं भासवत असतात. अस्मिता म्हणते, आधीची भांडण होऊन फक्त 5च मिनिट झाली आहेत, आता दुसऱ्या भांडणाची वेळही आली आहे का. तर अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली मला तरी असंच वाटते. असं म्हणत अर्जुन आता हसण्याचं नाटक करतो.
नकळतपणे का होईना, परंतु या सगळ्यामुळे अस्मिता खुश राहील यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू असतात. तर सायली अस्मिताला म्हणते, नाही नाही, असं काही नाही अस्मिताताई, तुम्ही आता आराम करा, आम्ही येतोच. तर अश्विन म्हणतो, हो अस्मिताई, आता तू आराम करायचा आहे, आणि हो, तुला काहीही लागलं तर मला आवाज दे किंवा फोन कर, मी आहेच इथे. असं म्हणत सायली, अर्जुन आणि अश्विन तिघेही अस्मिताला आराम करायला सांगून रूमच्या बाहेर येतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आता सुमन काकूंच्या समोर नागराज काका येताच सुमन काकू पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. त्यांना खांब फुटलेला असतो. नागराज काका म्हणतात, काय झालं, का एवढी घाबरलीस? असं म्हणत नागराज काका आता त्यांच्यावर हात उघारतात आणि म्हणतात, नाही नाही, मी तुला मारत नाहीये, घड्याळ घड्याळ विसरलो होतो, पण तू का एवढी घाबरलेस? शांत हो, मी तुला पाणी देऊ का? थांब, मी तुला पाणीच देतो. असं म्हणत नागराज काका आता सुमन काकूंना मुद्दाम होऊन सावरण्याचा प्रयत्न करत असतात. सुमन काकू म्हणतात, नाही नाही, मला नको आहे, मी घेते. असं म्हणत सुमन काकू आता तिथून निघून जातात. सुमन काकू घाबरलेले असतात आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा मोबाईल खालीच टाकलेला असतो. आता सुमन काकू निघून जातातच नागराज काका हसू लागतात आणि त्यानंतर आपलं घड्याळ ते घालण्यासाठी ड्रेसिंग टेबलच्या समोर येतात, परंतु बेडच्या खाली सुमन काकूंचा मोबाईल पडलेला असतो. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया अजूनही घोरात पडलेली असते आणि अश्विन मात्र हॉस्पिटलला जायची तयारी करत असतो. आणि त्याचवेळी प्रियाला जाग येते. प्रिया म्हणते, अश्विन, तू निघाला सुद्धा. असं म्हणत ती घड्याळ पाहते आणि त्यावेळी तिच्या लक्षात येतं की आपल्याला उठायला उशीर झाला आहे. आता प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन, तू एक काम कर, तू तयारी करायला घे, तोपर्यंत मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते आणि कॉफीही बनवते. परंतु अश्विन मात्र काहीच बोलत नाही. आता प्रिया अश्विनकडे येते आणि अश्विनला गयावया करत विचारते, अश्विन, तू माझ्याशी बोलणारच नाहीयेस का रे? मला माहीत आहे, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे, पण मी असं का केलं हे मलाच कळत नाही, पण मला आत्ता कळते, ही खरंच माझ्या हातून चूक झाली, मी असं करायला नको होतं. या सगळ्याची समज मला आता येते आणि या सगळ्याच किलटही मला वाटत आहे. अश्विन, प्लीज तू तरी मला माफ कर ना, प्लीज माझ्याशी बोल ना. आता मात्र अश्विन चिडतो आणि प्रियाला म्हणतो, आता तुला कळते का की तू केलीस ही चूक आहे? तू ज्यावेळी केलं त्यावेळी तुला कळालं नाही का की आपण जे करतोय ते चुकीच आहे? अगं, तुला एवढेही मॅनर्स नाहीयेत का की घरचं अन्न आपण असं घराबाहेर फेकायचं नसतं? अगं, घरचं अन्न कच्यात नेऊन फेकत असताना तुला काहीच वाटलं नाही का केलेस? असं सांग ना, बोल ना. परंतु प्रिया काहीच बोलत नाही. अश्विन म्हणतो, कशी बोलणार आहेस ना, कारण आता तू जे कृत्य केलेस ते बोलायलाही तुला लाज वाटत आहे, परंतु करताना तुला लाज नाही वाटली हो ना? घरातलं शिजवलेलं अन्न असं रस्त्यावर फेकून देणं काय पद्धत आहे? आणि कोणाचा तरी घास असा वाया घालवायचा, घरच्यांना सर्वांना उपाशी ठेवायचं आणि घरातलं अन्न उकेरड्यावर नेऊन फेकायचं, हे सगळं का कशासाठी केलंस? बोल तन्वी. परंतु प्रिया मात्र काहीच बोलत नाही. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशी अशीच म्हणते, हा आता मला खरंच माफ करेल की नाही मला नाही माहीत, परंतु याला दुखवून चालणार नाही. अगोदर संपूर्ण सुभेदार एक हो मला खरा बाहेर काढण्यासाठी टपलेच आहेत आणि हा जर माझ्या विरोधात गेला ना तर मला खरा बाहेर कायमचा जाव लागेल नाही, याचा विश्वास जिंकावाच लागेल. असं म्हणत प्रिया आता अश्विन समोर हात जोडते आणि म्हणते, अश्विन, खरंच मला माफ कर, मी हात जोडून तुझी माफी मागत आहे. अश्विन, मी काय करू म्हणजे तू मला माफ करशील? सांग ना. अश्विन, मला कळते की माझी चूक झालीये, मी रागाच्या भरात खूप मोठा वेडेपणा करून बसली आहे, या सगळ्याचा मला पश्चाताप होतोय अश्विन, पण यापुढे मी असं कधीच काहीही करणार नाही, प्लीज एकदा माझ्यावर विश्वास ठेव. असं म्हणत प्रिया आता अश्विन समोर हात सोडत असते, परंतु अश्विन मात्र प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.
प्रियाने जे काही केलेलं असतं ते अश्विनला अजिबातच पटलेलं नसतं. आता आपण माफी मागूनही अश्विन आपल्याला माफ करत नाही हे लक्षात येताच प्रिया अश्विनचे पाय पकडते आणि म्हणते, अश्विन खरंच मी एकदा तुझ्या समोर हात सोडते, पाय धरते तुझे, पण प्लीज प्लीज मला माफ कर, माझ्या हातून अशी चूक कधीच होणार नाही. अश्विन प्लीज प्लीज मला एकदा माफ कर ना. अश्विन आता प्रियाला उठवतो आणि म्हणतो, आता ही सगळी नाटक बंद करायची. तुला काय वाटलंय? तू माझे पाय पकडशील आणि मी तुला माफ करेन, सगळ्या गोष्टी मी विसरून जाईल, तर ते कधीच शक्य नाहीये. आणि हे सगळं काही कशासाठी? तू माझे पाय धरावेत यासाठी. मी हे सगळं काही करतच नाहीये आणि अशी ही नाटकं माझ्या समोर अजिबातच करायची नाही, कारण तुला माझे पाय धरायला लावून मला मोठेपणा मिरवायचा नाहीये. त्यामुळे यापुढे अशी नाटक करण्याचा अजिबातच प्रयत्न करू नकोस, कारण तुझ्या या नाटकांचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही. आणि खरंच तुला या सगळ्याचा पश्चाताप होत असेल ना, तर तो तुझ्या वागण्यातून दाखव. तू जर खरंच बदलली असशील ना, तर ते तुझ्या वागण्यातून दिसून येईल. त्यामुळे असे पाय धरून माफी मागून तू बदलली आहेस आणि तुला या सगळ्याचा पश्चाताप होतोय असं मला तरी दाखवून देण्याचा अजिबातच प्रयत्न करू नकोस. तन्वी, मी फक्त तुझ्यामुळे खरंसमोर माझी मान खाली गेली आहे. तू जे काही केलेस ना, त्यामुळे या सगळ्यांसमोर मला तोंड वर करून पाहायची ही लाज वाटते. हे सगळं काही तुझ्यामुळे होते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा असं काही केलंस ना, तर प्रिया म्हणते, नाही अश्विन, असं पुन्हा कधीच काही होणार नाही. असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा माफी मागण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अश्विन तिचं काही ऐकून न घेता हॉस्पिटलला निघून जातो. आता प्रिया मात्र एकटी पडलेली असते. तर दुसरीकडे आता सायली, अर्जुन ज्यावेळी रूममधून बाहेर येतात त्यावेळी घडलेला सर्व प्रकार सायलीने अर्जुनला सांगितलेला असतो. अर्जुन म्हणतो, म्हणजे सुमन काकूने नागराज काकांच सगळं बोलणं रेकॉर्ड केलं आहे, पण हे कसं शक्य आहे? तर सायली म्हणते, ते काही माहीत नाही, परंतु मी बोलत असताना अचानकच फोन कट झाला. अर्जुन म्हणतो, काय म्हणजे? आपल्याला आता निघावं लागेल. आता या दोघांच बोलणं कल्पनाताई ऐकतात आणि सायलीला विचारतात, काय झालं अस्मिता, ठीक आहे ना? तर सायली म्हणते, हो आई, अस्मिता ताई एकदम ठीक आहे, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. कल्पना ताई म्हणतात, बरं ठीक आहे सायली, तू भाजीला फोडणी देशील का? आणि मी कणिकही मळून ठेवला आहे, तेवढ्या पोळ्या बनवशील का? तर सायली होकार देत म्हणते, हो आई, तुम्ही काळजी करू नका, मी बनवते सगळं काही. तर त्याचवेळी अर्जुन म्हणतो, मम्मा आम्हाला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचं होतं. तर कल्पनाताई म्हणतात, अरे बापरे, मी विसरूनच गेले होते सायली, तू जेवणाची काळजी करू नकोस, तू जा अर्जुन सोबत. तर सायली म्हणते, नाही आई, मी सगळं काही बनवायला घेते, हे जातील एकटे. तर सायलीला कल्पनाताई म्हणतात, नाही सायली, अगं मला माहीत आहे, घरची काम तर तू नेहमीच करत असतेस, परंतु या सगळ्या ऑफिसच्या कामांमध्ये, या सगळ्यामध्ये तू अर्जुनला किती मदत करतेस हे मला चांगलंच माहीत आहे. अगं तुझीच अर्जुनला खूप मोठी मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, माझा हा वकील मुलगा फक्त डोक्याने विचार करतो, परंतु तू मात्र प्रत्येकाच्या भावनांचा, प्रत्येकाच्या मनाचा विचार करतेस. आणि तुझ्या या गुणामुळेच अर्जुनच्या केसच तू रूपच बदलून टाकतेस. आणि म्हणूनच अर्जुनला त्याच्या कामामध्ये तुझी गरज असते आणि तू अगदी मनापासून त्याला मदत करतेस. आणि घरची काम काय तर तू नेहमीच करत असतेस, त्यामध्ये तर तुझा हात कोणी धरूच शकत नाही. आणि सायली, घरच्या कामाचा एवढा विचार नको करूस, आम्ही आहोत ना घरी, आम्ही करू सर्व. तर कल्पनाही सायलीला म्हणतात, मग मला सांग, अशा गुण मुलीला काही घरात बसून ठेवायचं का? तर सायली म्हणते, पण आई, सगळ्या कामांचा भार मला तुमच्यावर नाही टाकायचा. कल्पनाई म्हणतात, मग सकाळी उठून तू सगळी काम एकटीने करत असतेस, ते चालतं का? की असं आहे की सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या तू सांभाळायच्या आणि सासू म्हणून मी फक्त आयत बसून खायचं? तर सायली म्हणते, नाही
आई असं काहीच नाहीये, परंतु कल्पनाताई म्हणतात ते काही नाही. घर सर्वांचे आहे ना, मग या घराच्या जबाबदाऱ्या सर्वांनी घ्यायच्या आहेत. त्यामुळे तू काळजी करू नको. आता कल्पनाताईंची सायलीला असणारी साथ पाहत अर्जुन म्हणतो, बघितलंस का किती छान सासू मिळाली आहे. सायली म्हणते, ते हो, तर माझ्या सासूबाई आहेत छान. मी तर ठरवलं आहे, यावर्षी वटपौर्णिमेला मी हीच प्रार्थना करणार आहे, माझ्या नव्याची हीच आई असून देत आणि पुढचे 7 काय 17 जन्म सुद्धा मलाच याच सासूबाई मिळू देत, असं म्हणत सायली अगदी कल्पना ताईंचे तोंड भरून कौतुक करत असते. आता कल्पना ताईंना सुद्धा सायलीचा स्वभाव, तीच वागणं खूप आवडत असतं. त्यांनी अगदी मनापासून सायलीचा स्वीकार केलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नागराज काकांच्या गुन्ह्या आणण्याची कबुली दिलेला व्हिडिओ. आता सायली अर्जुनच्या हाती लागतो. आता तो व्हिडिओ ऐकताच ते पाहताच सायली अर्जुनला धक्काच बसतो. आता अर्जुन म्हणतो, मी आता शांत बसणार नाही. मी अगोदर सिनियरला हे सगळं काही सांगणार आणि त्यानंतर पोलिसांना. आता मी नागराजला सोडणार नाही. तर सायली म्हणते, नागराज काकांचे 100 अपराध आता भरले आहेत आणि आता त्यांची सुटका होऊ शकत नाही. त्यांच्या चुकीची शिक्षा, त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना मिळणारच आहे. आता सायली, अर्जुन आणि सुमन काकू मिळून नागराज काकांना कशी अद्दल घडवतील. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.